नमस्कार. नटसम्राट बघितलंय? त्यातलं ते वाक्य, नटसम्राट अप्पासाहेब बेलवलकरांचं लांब पल्लेदार वाक्य, घर हवंय घर या तुफानाला घर. हे तुफान एका घराच्या शोधामध्ये असतं. इथे महाराष्ट्रात एक तुफान आलंय आणि ते तुफान एकच मागणी करतंय, बायको हवी आहे बायको या तुफानाला बायको. कुणीतरी लग्न कराल का या तुफानाचं, असं सारखं बोललं जात आहे. आता या तुफानाच्या लग्नाची चिंता प्रत्येकाला आहे बरं का, प्रत्येकाला. बायको हवी आहे बायको, बायको हवी आहे बायको, याना बायको असं म्हणतात. काय काय लोक तर लग्न कुणासोबत की कशासोबत हाही प्रश्न विचारतात. म्हणजे राजकारणातली माणसं फार अफलातून असतात. त्यातल्या त्यात ते नितेश राणे तर फार भन्नाट आहेत. म्हणजे ते काय बोलतील याचा प्रश्न पडत नाही. प्रश्न असा आहे की याचं लग्न कुणासोबत नाही कशासोबत होईल हा प्रश्न पडतोय असं ते म्हणतात. ते ऐका जरा. याचं लग्न कशाशी होणार, कोणाशी नाही, कशाशी होणार. तर या लग्नाची चिंता सगळ्या जगाला लागून आहे. पण यांच्या आईवडिलांना मात्र ती लग्नाची चिंता आहे की नाही असा प्रश्न मला पडलाय. ते याच्या लग्नाची चिंता सोडून दुसऱ्याच्या लग्नाची चिंता करत बसलेत. मग लेकराला वाटणार ना की आपलं करायला हवं होतं, मग दुसऱ्याचं कशाला विचारावं. बरं, विचारायचंय ते विचारावं. दुसऱ्या कोणाला काय, कोणाला कशाला विचारावं, कोणाला विचारावं, काय संवाद साधावा हे कळतं का? मी तुम्हाला बोलणार आहे ते उद्धव ठाकरेंच्या बाबत. उद्धव ठाकरेंनी आपले दूत चंद्रकांत खैरे यांना अभिजित दिपकेच्या घरी पाठवलं. जा म्हणाले, जाऊन भेटून या. मग चंद्रकांत खैरे अभिजित दिपकेच्या घरी गेल्यावर त्यांच्या कुठल्या तरी नात्यातल्या आपल्या ओळखी सांगून आपण कसे तुमच्या परिवाराच्या जवळचे आहोत हे सांगण्याचा प्रयत्न करत होते. चंद्रकांत खैरे 4 वेळेला खासदार, 1 वेळेला राज्यात मंत्री, आमदार अशी वेगवेगळी पदं उपभोगलेले नेते आहेत. म्हणजे खैरे साहेब असा त्यांचा उल्लेख एक काळ छत्रपती संभाजीनगरमध्ये होत होता. खैरे साहेब बोले आणि संभाजीनगरची शिवसेना हाले अशी स्थिती होती. खैरेंच्या त्या उत्तुंग कार्याचा म्हणजे आदरच लोकांच्या मनामध्ये होता. खैरे साहेबांनी, आता खैरेंनी म्हणतो मी कारण ते साहेब पण खैरेंनी गमावलंय. कारण लोक खैरेंच्याकडे भेटायला जायचे, खैरे आदराने लोकांना भेटायचे, खैरे आल्याचं बरं वाटायचं. आता खैरे आपलं स्थान टिकावं म्हणून भेटायला गेले. तो व्हिडिओ तुम्हाला दाखवतो बघा. एकदम खास. पाहिलं. त्यानंतर खैरेंनी उद्धव साहेबांना फोन लावून दिला. म्हणजे खैरेंनी आधी पीएला फोन लावला, पीएने उद्धव साहेबांच्याकडे दिला. मग उद्धव साहेबांना सांगितलं की तुम्हाला दीपकेच्या आईशी बोलायचं आहे, बोला. आणि उद्धव ठाकरे दीपकेच्या आईशी बोलले. काय बोलले ऐका. आता अभिजितचं लग्न कधी करायचं आहे, मग सून यावी वाटतं, हे यावं वाटतं, ते यावं वाटतं, असं सुरू झालं. मला त्याच्याबद्दल म्हणजे उद्धव ठाकरेंना फोन केल्यानंतर किंवा प्रत्यक्षात काय बोलावं कधीच कळत नाही. कधीच कळत नाही. म्हणजे ते काही उत्तर देऊ शकतात. एखादा प्रश्न विचारला तर काही उत्तर देऊ शकतात. संजय राऊतांनी त्यांची मुलाखत बघितली की तुम्हाला ते कळतं की ते कसंही बोलू शकतात. किंवा सभेत सुद्धा ते काही बोलू शकतात. म्हणजे विष्णूचा अवतार म्हणून टाकलं होतं दीपकेला त्यांनी. आता ते पूर्णतः अभिजित शरण गेलेले आहेत. त्यामुळं ते लग्नाची याची कुटुंब प्रमुख आहेत ना ते. त्या कुटुंब प्रमुखानं कुटुंबाची अशी चौकशी केली पाहिजे की वाझे कुटुंब माझी जबाबदारी, हे त्यांचं धोरण पहिल्यापासून. मी वाझे म्हणालो का, ऐकू असं आलं का? नाही, माझे कुटुंब माझी जबाबदारी असं त्यांचं पहिल्यापासूनचं धोरण आहे. त्यामुळं कुटुंब प्रमुखांनी लग्न कधी करायचं हा प्रश्न विचारला. उत्तर मिळालं, सगळं झालं.
अभिजितचं हो करो न करो, कधी करायचं त्याच त्याने ठरवो, कोणासोबत करायचं आहे त्याच त्याने ठरवावं, त्याबद्दल आपल्याला काही फार बोलायची गरज नाही आहे. मला प्रश्न असा पडतो की ज्या उद्धव ठाकरेंनी आपल्या 40शीत चाललेल्या लेकराचा लग्न करण्याचा विचार करणं आवश्यक आहे, ते तिशीत असलेल्या अभिजितच्या बाबत का बोलतायत? बरं, गंमत अशी आहे की लग्न करायचंय का हा प्रश्न त्याला कोणीही विचारताय. म्हणजे मध्ये एकदा नवीन सरकार आलं होतं त्यांचं, आणि त्यांची आणि रोहित पवारांची एक कार्यक्रम संगमनेरला झाला होता. मला वाटतं अवधूत गुप्तेंनी त्यांचा इंटरव्ह्यू घेतलेला होता, आणि अवधूत गुप्तेंनी त्यात विचार होतं की लग्न कधी करायचं आहे. आणि तेव्हा लाजत मुरडत लचकत उत्तर दिलं होतं आदित्य ठाकरेंनी, आई सांगेल तेव्हा. कोणाशी करायचं आहे? आई ठरवेल तेव्हा. मग ते त्याने विचारलं की कोणती मुलगी आहे, काही चाललंय का कुठे? मग त्याने विचारलं की आपकी दिशा क्या है, दिशा क्या है ये हमें पटनी चाहिए, असं त्याला विचार होतं. हे सगळं अवधूत गुप्ते बोलला होता. आणि मग त्याने ते आपकी दिशा गलत जा रही है, दिशा पटनी नाही आहे, असं उत्तर, ते हसत खेळतलं उत्तर होतं. सरकार आल्याबरोबर 6.5 वर्षापूर्वी विचारलेला प्रश्न अजूनही तोच प्रश्न लोक विचारतात. म्हणजे अवधूत गुप्ते काय किंवा मुंबई तकची अनुजा धाकरस काय, लग्न कधी करणार, असं करून ती विचारते ना आदित्यला. तेव्हा आदित्य जो लाजून मी गोरा मोरा झालो अशी अवस्था येते. जरा बघा ना, लग्न कधी करणार? मला वाटलं तुम्ही पाहिलं, रॅपिड आहे म्हणते ती. पण ते काय, त्याला आदित्यला या प्रश्नाच्या उत्तरात काही बोलताच येत नाही. अनुजा अजून जरा एक तिरकस प्रश्न विचारते, भीती कशाची वाटते? म्हणजे लग्नाच्या प्रश्नाची की दुसऱ्या कुठल्या प्रश्नाची? बघा, लग्नाच्या प्रश्नाची जास्त भीती वाटते की विधानसभेच्या? लग्न कधी करणार? तेवढंच प्रश्नाची भीती. हे असं आहे. म्हणजे समोरून पोरी विचारतायत लग्न कधी करणार, तर यांना उत्तर देता येत नाही आहे, यांचं लग्न होत नाही आहे, आणि यांचे सन्माननीय पिताश्री दुसऱ्याला विचारतायत लग्न कधी करायचं. काय करणार बाबा, काय करणार? आणि त्यांनी तर जबाबदारी आपल्या आईवर देऊन ठेवली आहे. ह्याच्यावरचा अवधूत गुप्तेने सुरुवातीला मुद्दा काढला होता, ते अवधूत गुप्तेचंच गाणं मला आठवतं. गाणं फार मस्त आहे. देव अरे देवा, तुला उगाच का म्हणतात मायाळू कनवाळू, गुडघ्याला बाशिंग बांधून बसलोय, आता तरी नको टाळू. या देवानं म्हणजे त्यांच्या उद्धव देवांनी आता आदित्यची लग्नाची ही प्रार्थना ऐकून लवकर करावं एवढंच अपेक्षित आहे. नाहीतर पटो किंवा न पटो, म्हणजे पटनी चाहिए या न पटनी चाहिए, दिशा भलतीकडे जाते, आणि ही भलतीकडे गेलेली दिशा सलियां के पीछे टाकायला भाग पाडते, तशी स्थिती येते. त्यामुळं या बायको शोधण्याची दिशा पटलेली म्हणजे पटनीवाली मिळाली तर ठीक, अन्यथा सलियों के पीछे म्हणजे सलाखों के पीछे जाणारी दिशा मात्र नको मिळायला. नमस्कार.